रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सोमवार. श्रावण महिन्यातील हा शेवटचा सोमवार म्हणजे चौथा सोमवार. तर आज आपण शिवलीलामृत अध्याय 14वा शबरी, पार्वती व श्रीयाळांची कथा. तर या कथेमध्ये चांगुणा आणि राजा श्रीयाळ यांची कथा खूप सुंदर कथा आहे आणि आपण ऐकाल अशी मी आशा करतो आणि कथेला प्रारंभ करतो. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, एके दिवशी कैलासावर शिव पार्वती सारीपाट खेळत असताना नारदाचे आगमन झाले व त्यांनी त्या दोघांना पण असं मोकळे खेळण्यात काय अर्थ नाही, तुम्ही काहीतरी शर्यत लावायला पाहिजे असं म्हणून ठिणगी टाकली. त्यावेळेस दोघं खेळू लागली. त्यावेळेस पार्वतीच विजयी होत राहिली आणि मग भगवान शंकरांना आपलं व्याघ्रांबर, गजचर्म, संपूर्ण आयुधे, संपूर्ण भूषणे आणि कौपिन ही गमवावी लागली. अक्षरशः भगवान शंकराकडे काहीच राहिले नाही. अक्षरशः भगवान शंकर दिगंबर झाले व त्यावेळे सर्वस्व त्यांचं हरण झालेलं पाहून नारद हसले आणि म्हणाले, अहो देवा, अहो काय हो ही तुमची अवस्था. एका स्त्रीने तुम्हाला हरवले. अहो तुमचा महिमा फुकट आहे हो. आता भक्तांना काय कुठल्या तोंडाने तोंड दाखवणार तुम्ही. आणि नारदाने असं बोललेलं बघून भगवान शंकराला थोडा राग आला. भगवान शंकर रुसून लपून बसले. अशा ठिकाणी लपून बसले कोणालाही ठाव ठिकाणा लागेना. आता पार्वतीने नवरा गेला म्हणल्यावर आता पार्वतीला चौकशी करायला पाहिजे. पार्वतीने संपूर्ण सगळीकडे चौकशी केली, विचारपूस केली, भटकंती केली, पण कुठेच कैलासनाथ सापडेनात. मग कैलासनाथ हिमालयातील एकांतात स्वानंद सुखात रममाण दिसले. देवानं म्हणला, ते बायको पण नको आणि तो डोक्याला आपल्याला त्रास पण नको, आपले आपण निवांत एकटेच राहिलेलं बरं. मग आता पार्वतीने भिल्लिनीचं रूप घेतलं आणि भिल्लिनीच्या रूपात जाऊन शंकराजवळ नृत्य गायन केलं आणि आपल्या नेत्र कटाक्षाने भगवान शंकराला अक्षरशः घायाळ केलं. भगवान शंकर अक्षरशः त्या भिल्लिनीच्या प्रेमातच पडले आणि म्हणाले, तू माझ्या बरोबर लग्न करते का. त्यावेळेस म्हणजे भिल्लिनीच्या रूपात असलेली पार्वती म्हणाली, अहो लग्न केलं असते हो, पण तुमच्या पार्वतीची भीती वाटते. नाही नाही, तिचा विचार करू नको. आता माझ्या आयुष्यात ती परत न आली पाहिजे. मी तिचे तोंड सुद्धा पाहणार नाही, असे भगवान शंकराने तिला उत्तर दिले. आणि मग म्हणाली, माझ्यासाठी माझ्या बरोबर जर लग्न करायचं असेल तर तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. मग भगवान शंकर तयार झाले आणि असे बोलून तिने मोठ्या हुशारीने भगवान शंकरांना परत अजून कैलास पर्वतावर नेले आणि तिथे गेल्यावर आपले खरे रूप प्रकट केले. भगवान शंकराला कळले की हिनंच आपल्याला फसवलं होतं आणि हे पाहून भगवान शंकरांना सुद्धा हसू आले. आता पुढील कथा सांगताना नारदाकडून कांतीनगरचा राजा श्रीयाळ यांच्या धार्मिकतेची प्रशंसा ऐकून भगवान शंकर परीक्षा घेण्यासाठी घाणेरड्या रूपात त्यांच्याद्वारे गेले. आता हा राजा श्रीयाळ कोण होता, तर हा राजा श्रीयाळ आपल्या दारी आलेला कुठलाही याचक कधीही पाठीमागे पाठवत नव्हता. त्याचे सत्य आणि सत्व याची वागण्याची प्रशंसा देवदेवतापर्यंत गेलेली होती. अशा पद्धतीचा राजा होता आणि त्याची पत्नी चांगुणा ही पण सत्यवान, पतिव्रता आणि सत्वशील होती. तर
अशा लोकांची सत्य किती आहे आणि सत्व किती आहे याची परीक्षा घ्यायला पाहिजे बघा, असे भगवान शंकराला वाटल्यामुळे भगवान शंकर त्यांच्या द्वारी गेले आणि पहिली अट भगवान शंकराने त्यांना सांगितली, मी तुमच्या घरात येणार, पण जर इच्छा भोजन देणार असाल तर येतो, अन्यथा मला काय तुमच्या घरात यायची गरज नाही. मी तुमचे सत्व घेणार आणि मी परत जाणार आणि मला नर मांसाचे भोजन हवे. तुम्ही कुठल्याही दुसऱ्या तिसरा माणूस पकडून त्याला कापून त्याचे मटण वाढचाल तर ते मी खाणार नाही. मला मांस पाहिजे आणि तेही तुमच्या चिलिया बाळाचे पाहिजे. आणि जर तो मुलगा कापताना शिजवताना जर तुमच्या डोळ्यात जर पाणी आलेलं असेल तर मी निघून जाईन, पण तरीही सत्व राखण्यासाठी सर्व माया दूर सारून त्यांनी पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढले. आणि एवढं सगळं भोजन वाढवून भगवान शंकर परत म्हणत आहेत, निपुत्रकाच्या घरी मी जेवत नाही. आता एवढ्या सत्यासाठी सत्वासाठी आपल्या पुत्राचा विचार त्या नवरा बायकोनी केला नाही आणि तो अतिथी पण जेवत नाही. अतिथी न जेवता सत्व घेऊन गेल्याचे तर दुःख होतेच, पण आपला पुत्र असा फुकट गेला याचं दुःख खूप चांगुणाला आणि राजा श्रीयाळाला झालं आणि ते दोघेही आलाप करू लागले. मग भगवान शंकराने सांगितलं, आता तुम्ही जर रडत आहात तर आता मी परत जातो. तुम्हीही जेवायला बसायला पाहिजे आणि ते मांस खायला पाहिजे. मग दोघेही ते बसले आणि भगवान शंकर म्हणाले, अरे तुम्ही तर दोघच आहात, तुमच्या मुलाला हाक मारा, तुमचा मुलगा कुठं आहे. आणि भगवान त्या राजा श्रीयाळाने मुलाला हाक मारली, चांगुण मातेनं हाक मारली आणि त्यांचा मुलगा चिलियाबाळ, तो चिलियाबाळ अगदी पळत आला आणि भगवान शंकराने त्यांना आपले मायारूप टाकून दिले आणि सर्वांना आशीर्वाद दिला आणि श्रीयाळ राजा आणि चांगुणांना एका दिव्य विमानातून शिवलोकी नेले. अशा प्रकारची ही कथा आहे. तर ही थोडी सारांश रूपाने सांगितली, पण खरं सांगू का मंडळी, तिचा विस्तार केल्याशिवाय या कथेत आनंद वाटत नाही. त्यामुळे अधिक वेळ न दवडता हा शिवलीला अमृत अध्याय 14वा हा काव्यात्मक आहे, पण तुम्हाला हा अध्याय नक्की कळणार. त्यामुळे मराठी सारांश ऐकून तुम्ही ऐकणे पाहू नका, बंद करू नका. तर सुरुवात करत आहे मी. शिवलीला अमृत अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवयहरणा भेदातिता भुदातिपते भवानी वरा भक्त तारका भोगी भूषणा भूतपालका भाविक रक्षका भवभयहारका भक्त रक्षका भवशोषणा त्रिपाप शमना त्रिदोषहारका त्रिगा त्रिगुणातीता त्रिपारोत्तंका त्रिभुवन जनका त्र्यंबका त्रयरक्षका त्रिकांड वेद्या. तुझ्या कृपावळे समस्त 13 अध्यायापर्यंत कथिले शिवलीला अमृत. आता कळसाध्याय 14वा. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले. स्वामी कार्तिकीचे जनन यावरी शौनकादी लागुण सुत सांगे नैमिषारणी सिंहावलोकने तत्वता परश गजास्य षडशांची कथा. दोघेही दाखुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने. तर आता ही जी कथा आहे ती कार्तिक स्वामी आणि गजाननाची कथा आहे आणि दोघेही लहानपणी काय काय बाललीला असतात त्या आपण आता पाहणारच आहोत.
गजतुंडा व संगा घेवणी विश्वजननी देतच स्तनपान शुडा दंडे करुणी दुग्ध ओढीत गजाश अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवीत गणपती शुंडीत पय धाम साठवून षण्मुख प्रती बोलत असे ते दवा म्हणे हे घेईना अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घे मी षडानन म्हणे चराचर जननी लंबनाशिक मद लागुणी उच्चिष्ट दूध देतो पाहे लोचनी सांग मुरडाणी याते काहे शुंडेस धरुनिया खाले पाडू काय वेळे माते याचे नाशिक विशाळ आगळे काहे केले ऐसे त्वा इंद्रचंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवलीस मनोहर परिहा लंबनाशिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसत असे ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हसे पय फेन धवल धरा धरेंद्र नंदनी वेल्लाळ तीशी हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही या सौतारी मद स्तनपान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बसवले षण्मुख आडवा घेवणी स्तन जो घाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रंदनी रडू लागली ते दवा आता कार्तिक स्वामी म्हणत आहे अग पार्वती माते अगं ह्या गजाननाला तू कसा काय जन्म घातलेला आहे अगं त्याचं लांब नाक बघ त्याचं कान बघ सुपा एवढे आहेत त्याचा दात एक बाहेर आलेला आहे अगं असा का अशा बाळाला कसा काय आई जन्म दिला तू आणि हे ऐकून भगवान शंकर हसत आहेत आणि पार्वतीलाही मग हसू फुटलं स्कंद म्हणे जन्नी पाही याशी उतरी मज स्तन पान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसवले अगं आई किती उशीर झाली त्या गजाननाला पाजत आहेस तू त्याला खाली उतर आणि तुम्हाला पाज बघू मग षण्मुख आडवा घेऊन स्तन जो घाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रंदनी रडो लागली ते देवा आता कार्तिक स्वामीला आईने मांडीवर घेतलं आणि त्याच्या एका तोंडामध्ये स्तन घातलं आणि त्यावेळेस पाचीही तोंड रडू लागली आणि ते पाहून गजानन हसू लागले म्हणाले अंबे अग असा कसा तुझा हा पुत्र आहे आणि हाक फोडून रडत आहे आता याच्या एका मुखात तर आता तू स्तन घातलेला आहे आणि आता त्याला 5 तोंड आहेत तू एका तोंडामध्ये जर स्तन घातलं तर त्याची 5 पण तोंड रडत आहेत तर आता अजून 5 कुठून आणणार आहे आणि असं म्हणून गजानन हसू लागलाय त्यानंतर भगवान शंकर सुद्धा हसू लागले आणि भगवान शंकर पार्वतीला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणत आहेत अगं काय म्हणतो गजवदन असा कसा मुलगा तू जन्माला घातलास यावरी पार्वती म्हणत आहे की बापावरच गेले कार्ट म्हणे हा तुम्हासारखाच आहे तुम्ही पंचमुख आणि हा षण्मुख आणि ऐकता हसला त्रिनयन पुत्र पाहोनी सुखावे आता यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोद कलह करती अंतरी प्रीती अखंड आता भावाभावानी कितीही भांडणं केली आणि कितीही ही केले विनोद केले तरी सुद्धा त्यांच्या मनात मात्र प्रेम अखंड होत दोघेही रडताय कोणी धावणी आली जगत्रणी वक्रतुंडाशी हृदय धरुणी म्हणे बाळा काय झाले तो म्हणे स्कंदे येऊन आंबे धरले माझे याने कर्ण बोलिला एक कठीण वचन
तुझे नयन सानकारे. अगं आई, हा बघ ना, हा बघ मला काय म्हणतो. हा म्हणतो माझे कान लांब आहेत. आणि आई बघ ना ग, म्हणतो डोळे किती बारीक आहेत याचे, म्हणून मला सारखा चिडवतो. बघ, तू जरा लक्ष घाल याच्याकडे, तू त्याला जरा मार. मग जगदंबा हसून अग्नी संभूता प्रति बोले वचन. गजाननाशी कठीण भाषण, ऐसे कैसे बोललाशीस. स्कंद म्हणे तर्जनी उचलून, याने मोजले माझे 12 नयन. यावरी हेमवंती हसून एक दंताप्रती बोलत. अरे गजानना, तू पण खोड्या करतोस. तो म्हणतोय कार्तिक स्वामीचे डोळे गजाननाने मोजले. आणि कार्तिक स्वामी म्हणत आहे, अगं आई, ह्या गजाननाला सांग, हा माझे डोळे मोजतो आणि मला चिडवतो. मग आई म्हणते, बाळा, तू तर तसं कशाला करायचं. आणि यावर कार्तिक स्वामी बोलत, आंबे याने बोजले माझे हस्त. यावरी करी मुख बोलत, मैनाक भगिनी ऐकपा. अगं आई, मागा डोळं मोजत होता हा गणपती, आणि आता माझा हा हात मोजतोय बघ. तू कधी सांगणार आहेस त्याला. आता याचा अन्याय एक सांगन ऐकता. याशी करशील ताडन नगात मजा आणि त्रिलोचना. सावधान होऊन ऐकती. अगं, याला कधी तुम्ही शिक्षा करणार आहात की नाही. इभमुख म्हणे भेडसावणी मज बोलिला, हा न सहावे वचन. तुझे पोट का हा थोर पूर्ण, मोदक बहु बक्षिले. अगं आई, त्यानं त्याच्या खोड्या सांगतोय, पण मी याला काही केलं नाही. पण यानं केलेल्या खोड्या हा लपवतोय. हा काय म्हणतो आता आई तुला सांगतो. हा मला म्हणतोय की तुझं पोट एवढं ढेरपोट का आहे. मोदक जास्त खाल्ले असल्यामुळे हे तुझं असं पोट वाढलं असेल, असा हा कार्तिक स्वामी मला म्हणतोय. तर तू आता त्याच्याकडे लक्ष दे. ऐसे ऐकता मृडाने दोघाशी धरी, हृदयी प्रीती करुणी. दोघाशी प्रिय वस्तू देऊनी, समजाविले ते देवा. दोघांना पण खायला दिले, खेळायला दिलं, आणि बाबांनो भांडण करू नका म्हणून आईने प्रेमाने समजावले. यावरे मदनांतक पाहे, सिंहासनी बैसला आनंदमय. आणि अशी बाललीला पाहत भगवान शंकर त्यांच्या सिंहासनावर बसले आणि पार्वतीकडे हसतमुख पाहत आहेत. हा शवदन करुणिया यावरी विरूपाक्ष बोलत, का हो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत, नवल एक दिसतसे तुमच्या जटा मुकुटात. लन्नाकृती काय दिसत तुमची करणी अद्भुत. पद्मजे बिडोजा समजेना. कैलासपती म्हणे इभगणे हरिमध्ये. मृगशावक नयने मस्तकी जळ धरिले वरानने. बिंबाधरे पिकस्वरे. यावरी चातिर्य सरोवर मराळी. हेरंब जननी म्हणे कपाळ मवळी. जळांतरी स्त्रीचे वदने वेळी. दिसते मज भाल नेत्रा. आता पार्वती भगवान शंकराला म्हणत आहे की अहो पतिदेवा, तुमच्या जटामध्ये अहो ह्या वल्याच कशा असतात, याच्यामधून पाणी कुठून येत आहे, आणि मला त्याच्यामध्ये एका स्त्रीचा चेहरा दिसत आहे. हा काय प्रकार आहे. यावरी बोले कैलासराज. विद्रू मादारे मुख नव्हे ते वारिज. शोभायमान सतेज टोटवीत दिसतसे. सजल जलद वर्णा. स्कंद माता म्हणे पंचदशनयना. नीलकेश व्याघ्र चर्म वसना. कृष्ण वर्ण न दिसताती. यावरी बोले पंचवदन. कमळी मिलिंद घे सुगंध वैसोन. नुसते सपुसी छंद घेऊन. रमा रमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी.
कमळास का भोया खटवांग पाणी तुमच्या मायेची विचित्र करणी अणमायत श्रुती नेनती. आता तुमची काय काय माया आहे भगवान शंकरा ती तुम्हालाच माहिती. यावरी बोले हिमनगद मात. म्हणजे भगवान शंकर म्हणत आहे भ्रुकुट्यान हो पाहे सत्वर सलिल लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो. यावरी सकळ प्रबंधाची स्वामी मग मांडुनिया सारी पाठ खेळती दाक्षायणी निळकंठ ज्याचे खेळ ऐकता वरिष्ठ भक्त होती त्रिजगती. दोघे खेळता आनंद घन तो आला कमलो दौनंदन ब्रह्मविणा वाजवून करिस्तवन पार. आणि अशा पद्धतीने भगवान शंकर आणि पार्वती माता सारीपाट खेळू लागलेले आहेत आणि तिथे नारदांचे आगमन झालेले आहे. मग छेन एक स्वस्त न होऊन खेळ विलोकी नारद म्हणे पण केल्या वाचुनी रंगणये खेळाते. दोघाशी मानले ते बहुत पण मग करुणिया खेळत जिंकित त्याशी एक वस्तू आपली निर्धारी द्याव्या. जो कोणी हरेल त्याने आपली एक वस्तू जिंकणाऱ्याला द्यायची अशी नारदाने शर्यत लावली. तो प्रथम डाव तेची क्षणी जिंकित झाली मेनकानंदनी व्याघ्रांबर घेतले हिरोणी. नारद मुनी हसत असे. प्रत्येक वेळेस पार्वती जिंकत होती आणि व्याघ्रांबर हारलेला आहे शंकर आणि भगवान शंकराने ते व्याघ्रांबर काढून दिलं. दुसरा सुद्धा डाव पार्वती मातेनं जिंकला आणि गजचर्मही गेले. एकामागे या ठिकाणी त्यांची 10 जी आयुधे होती वस्त्रे होती ती संपूर्ण गेली. जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोणी. शेवटी कौपिनही सांडोनी शंकर झाला दिगंबर. सुरभी पुत्र जिंकला तोही देवीने आपुला केला. नारद गजगजा हसला काय म्हणला बोलिला शिवाशी. म्हणे स्त्रीने जिंकले पण करुणी गेला तुझा महिमा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार. अरे भगवान शंकरा काय काय अवस्था रे तुझी. अरे एका स्त्रीने तुला हरवलं. भगवान शंकरा पूर्ण आपली इज्जत गेल्यासारखी झाली आहे. आणि नारदाचं हे बोलणं भगवान शंकराला जीवाला लागलं. तुझ्या संपूर्ण मायाधीन असताना एका स्त्रीने तुझी अशी अवस्था करावी. एव मायाधीन झालाशी पूर्ण आता भक्ताशी कैशी दावती वदन ऐसा एकता भाललोचन गेला रुसून वना. मग भगवान शंकर गेले मनात रुसून नित्य कृत्य करून गेला तेथून ब्रह्मानंदन. शंकर सर्व संग टाकून निरंजनी वास केला. आणि बरोबर तेवढा उद्योग करून नारद मुनी निघून गेले. आता पार्वती मातेला काळजी की बाबा आपले पती गेलेत कुठे. मग आता त्यांनी संपूर्ण ठिकाणी शोध घेणं चालू केलं पण भगवान शंकराचा शोध कुठे लागेना. मग त्यांनी एका भिल्लिनीचं रूप घेतलं आणि भिल्लिनीचं रूप घेऊन त्यांनी भगवान शंकराला प्रेमाच्या जाळ्यात सापडवलं. आणि भगवान शंकर पूर्ण तिच्या प्रेमात वेडे झाले. आणि वेडे झाल्यानंतर ते म्हणाले माझ्याशी लग्न करशील का. अहो केलं असतं लग्न पण तुमच्या पार्वतीची अडचण आहे. पार्वतीची अडचण आहे म्हणल्यावर म्हणले मला तिचे तोंड सुद्धा पाहायचं नाही. तुला माझ्या संग लग्न करणार आहे की नाही. त्यावर पार्वती म्हणाली ठीक आहे करीन तुमच्या बरोबर लग्न पण तुम्हाला माझी एक अट मान्य करावी लागेल की तुम्ही
तुम्ही माझ्या घरी आलं पाहिजे. आणि असे बोलून पार्वतीने गोड बोलून त्यांना कैलास पर्वतावर आणलं आणि आपलं खरं रूप दाखवलं. आणि खरं रूप दाखवल्यानंतर दोघेही हसू लागली. अशा पद्धतीची ही कथा आहे. आता आपण राजा श्रीयाळ आणि चांगुणाची कथा आपण ऐकूया. तर राजा श्रीयाळ कोण होता आणि चांगुणा माता कोण होती? कांतीनगर नावाचं एक नगर होतं. परी कांतीनगरी श्रीयाळ, धीर गंभीर उदार सुशीळ, कीर्तीने भरले दिग्मंडळ, सात्विक क्षमावंत भगवंत. तर मोठ्या कीर्ती त्या श्रीयाळ राजाची पसरली होती. दानधर्म करण्यात, सत्याने वागण्यात, त्याच्या सत्वशील वागण्याची कीर्ती देव ब्राह्मणापर्यंत गेली होती. आणि अशी सत्याची आणि सत्वाची कीर्ती त्रिभुवनात त्यांची पसरली होती. आणि हे ऐकून भगवान शंकराला सुद्धा वाटले, अशा माणसाचे आपण सत्य आणि सत्व पाहायला पाहिजे, त्यांची परीक्षा घ्यायला पाहिजे. त्या उद्देशाने भगवान शंकर त्यांच्या दारात आले. आता पुढे काय होतंय ते आपण पाहू. अवनीवरी जे अगम्यवस्त भोजनी मागितली अकस्मात, ती प्रेतने आणून पुरवत शिवभक्त थोरतो. आता भगवान शंकराने त्यांना दान मागितलं, पण ते इच्छा भोजनाचं दान मागितलं. आणि आता काय मागितलं ते आपण पाहूया. ऐशे नारद सांगता वर्तमान, त्यांची ग्रहापती पंचवदन, कुच्चिळ तिथी वेश धरुण, इता झाला ते समयी, अंगी उभा ठाकला येऊन, परम कोपी जेवी दावाग्न, दुष्ट वचन बोले कठीण, रूपही वेगळे घेऊन, स्त्रिया चांगोळा येऊन, करीती पाय धरिती सद्भावे, आनोणी बैसवला चक्रपाणी आसनी, त्याची क्रोध वचने सोसुनी, षोडोपचारे पूजा करुणी, करजोडणी पुढे, मागा स्वामी इच्छा भोजन येरू म्हणे. तुम्हाला काय मागायचंय ते इच्छा भोजन तुम्ही मागा, आमची देण्याची तयारी आहे. आता भगवान शंकराने सांगितलं की मला माणसाचं मांस पाहिजे, म्हणजे नरमांस पाहिजे. तू चोर आणशी धरुणी, त्याचे मांस न घे मी. आता मी मांसच सांगितलं आहे, म्हणून तू कुठला पण एक चोर धरून आणशील आणि त्याचं मांस मला खाऊ घालशील तर ते मी खाणार नाही. धरुणी माझा उद्देश विकीर्ता आणशील मनुष्य, तेन घे मी निशेष सत्य सत्य स्त्रीवाचा. आणि एखादा माणूस तू विकत आणशील, आता तुला कापायचा म्हणल्यावर, मांस पाहिजे म्हणल्यावर तू काय पण करशील. चांगुणा म्हणे कर जोडून, मी आपले मांस देते करी भोजन. स्त्रियाळ म्हणे मानेल पूर्ण, माझे मांस देतो मी. आता असू द्या, तुम्हाला मांसच पाहिजे तर आमचं मांस कापून त्याची आम्ही भाजी करू, मग तुम्ही खावा. पण येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता, परी सर्व याचकाचे माता पिता, तुम्हा दोघा बक्षिता अन्नछत्र खंडेल. अरे तुम्ही चांगलं काम करता आहात आणि अन्नछत्र जेवू घालत आहात. आता जर तुमचं मी मांस खाल्लं तर हे अन्नछत्र पूर्ण बंद पडेल. तरी तुमचा बाळ एकुलता एक स्नेहाळ, 5 वर्षाचा चिलिया बाळ, 32 लक्षणी वेल्लाळ, तो मज देई भोजना. मग त्यापेक्षा असं करा, तुम्ही दोघं राहणं गरजेचं आहे. जो तुमचा चिलिया बाळ आहे तो मला देऊन टाका. ऐसे कथा वचन
माया मोहजाळ दूर करून म्हणती अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत. अरे मग काय म्हणत आहेत? ठीक आहे मग भगवान शंकरा, तुम्हाला जर पाहिजे ते तर तो मुलगा घेऊन जा आणि तिकडं खावा तुम्ही, आमची काही सुद्धा म्हणणं नाही. त्यावर भगवान शंकर म्हणत आहेत, मी काय आहे वक्र व्याघरीस बक्षुतो पुत्राचे मांस उबगण मानोनी विशेष पचवणी घाल मजाता. आग मी काय वाघ आहे का मी राक्षस आहे तुझ्या पोराचं मांस की खायला, कच्च खायला? ते नाही, ते मांस मला शिजवून घातलं पाहिजे. माया मोह धरुणी कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईन उठून सत्व घेऊन तुमचे. आणि माया मोह जर धरून जर कोणी रडला तर मग मात्र तुमचं सत्व गेलंच समजा आणि मी उठून जाईन. मग तुमचं जेवण नको मला, काय नको. अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकून बाहेरने स्वतः म्हणे बाळा चिलिया गुणवंता खेळावया कोठे गेलाशी. अहो काय वर्णन आहे माऊली. अहो पोटच्या गोळ्याला आई बोलवत आहे ते सुद्धा कापण्यासाठी, आणि आई कुठल्या शब्दात बोलत आहे ते तुम्ही आवर्जून ऐका. म्हणे बाळा चिलिया गुणवंता खेळावया कोठे गेलाशी. तुझ लागी खोळांबला तिथ बाळा माझ्या येई धावत. ऐसे ऐकता अकस्मात बाळ आला धावणी. अतिथीस करून नमन मात्या पित्याचे धरी चरण. माता म्हणे तुझे पिशीत दान अतीत मागतो राजसा. बाळा 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 आलास तू? बाळा आपल्या घरी हे आज अतिथी आलेले आहे, पण बाळा तुला सांगू त्यांना मांस पाहिजे. आणि बाळा मांस दुसरं कुणाचं नसून ते मांस तुझं पाहिजे बाळा. बाळ बोले स्नेह करून हा देह म्या केल्या शिवार्पण. अतिथी होता तृप्तपूर्ण उमामरण संतोषेल. मग यावर चिलिया बाळ बोलत आहे, अगा आई, अगा हा जो माझा देह आहे तो भगवान शंकराला मी कधीच अर्पण केलेला आहे. आणि जर माझ्या मांसाने हा अतिथी तृप्त होत असेल तर आई तू मला नक्की कापलं तरी काय हरकत नाही. ऐसे ऐकता धडकरी बाळ घेतला कडियेवरी. पाकशाळे भितरी घेऊन गेली वदावया. आणि असं म्हणून बाळाला कडेवर घेतलेला आहे आणि कडेवर घेऊन आई स्वतःच्या बाळाचा वध करण्यासाठी स्वयंपाकघरात गेलेली आहे. चिलियाशी चुंबन देऊन हृदय धरीला प्रीती करून. बाळ म्हणे पुढते येईन तुझ्या उदरी जननीये. आणि बाळ म्हणत आहे, अगं आई तू कशासाठी रडत आहेस? अगं या जन्मी नाही तुझा पुत्र झालो म्हणून काय झालो, पण पुढच्या जन्मी आई मी तुझ्याच पोटी जन्म घेईन. त्याच्यामुळं आई तू डोळ्यातून पाणी काढू नको आई. माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहून कठीण. चिलियाचे शिर छेदून काढिले मांस अंगीचे. संपूर्ण मायाजाळ आपलं काळीज घट्ट करून आपला मुलगा त्या चांगुणानं कापला आहे. वज्राहून मन कठीण केलेलं आहे तिनं. आणि त्याच्या अंगाचं मांस पूर्ण काढलेलं आहे आणि त्याचे शिर त्याने बाजूला काढून ठेवले. पुत्र नाही, कमीत कमी हे शिर तरी आपल्याला आठवण म्हणून ठेवावे.
अतींद्रिय द्रष्टा शंकर, अनंत ब्रह्मांडीचा समाचार, सर्व ठाऊके सूत्रधार, कळले शिर ठेविले ते, उठोनी चालिला तात्काळ, धावती चांगुणा श्रियाळ, येरू म्हणे कळले सकळ, शिर कमळ ठेविले. आणि ही गोष्ट तिनं त्याचं जे शिर आहे ते स्वयंपाकघरात ठेवलेलं आहे हे भगवान शंकराला कळलं आणि म्हणाले, नाही, तू खोटापणा केला आहेस, ते शिर तू तुझ्या स्वयंपाकघरात ठेवले आहे, मला तुझे अन्न नको, मी चाललो निघून. म्हणून भगवान शंकर उठून चाललेले आहे. सर्व गात्रात शिरप्रदान, तेची कैसे ठेविले वचून, तवती दोघी धरती चरण, तेही पचवून घालतो. आणि अशा म्हणल्यानंतर भगवान शंकर निघून चालले आणि त्याने सांगितलं की असं काय तुम्ही जाऊ नका, आम्ही ते शिर सुद्धा तुम्हाला पचनी घालतो. शोमण धरावा अंतरी, नेनतेपणे चुकलो जरी, तरी सर्वज्ञ तू क्षमा करी, सत्वामचे राखावे. तरी असं काय तुम्ही रुसून जाऊ नका, आमच्याकडून झालेली चूक माफ करा आणि असत्व आमचं असं काय जाऊ देऊ नका. मग बैसलासनी घेऊनी, म्हणे शिर येई बाहेर घेऊन, उकळात घालून कंडन, मज देखता करी आता, आश्रू आली या तुझ्या नैनी, ही कष्टी झाली अंतकरणी, तरी पुत्र गेलेस सत्वा सहाणी, करून जाईन तुमच्या. तर आता आत बसून कांडू नको, ते जे तुझ्या मुलाचं शिर आहे ते उकळ घेऊन बाहेर ये आणि माझ्या देखत ते तू कांड. आणि लक्षात ठेव, तुझ्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंब जरी आला तरी मी आहे असा निघून जाईन. अवश्य म्हणे नृपलना, शिर आणोनी करी खंडना, सत्व पाहे कैलास राणा, अंतरी सद्गद होणी. निज सत्वाचे उकळ, धरिले धैर्याचे करी मुसळ. वा, काय सुंदर ओव्या आहेत. निज सत्वाचे उखळ, धरिले धैर्याचे करी मुसळ, कांडीत बैसली भेलाळ, निर्धाळ अचळ धरुनिया. अतीत म्हणे परम मंगळ, गीत गाय रसिक सुडाळ, खंती करिता पै फेन दवल, दुरावेल जानपा. ते सद्वाव सरोवर विलासनी, कोमल हृदय नृपकामिनी, की निच्चळ गंगा भरुणी, जात मर्यादा धरुनिया. तिचे पाहता निजवदन, काळवडला रोहिणी रमण, मृगशा वाक्षी गुणनिधान, उपमा नाही स्वरूपाते. आणि धैर्यानं तिनं ते उकळ आणि मुसळ घेऊन डोळ्यातील पाणी पुसून आपल्या मुलाचं मुंडकं बारीक केलेलं आहे. आणि तिचं धैर्य आणि तिचं हे पाहून अक्षरशः भगवान शंकराला सुद्धा एकदम आनंद वाटला. एवढी सत्वशील कोणीतरी या पृथ्वी तलावर आहे. म्हणे आता बाळासाठी चांगुणा माता म्हणत आहे, म्हणे कोमलांग बाळा सुकुमारा, सुलक्षणा सुशिला नृपकिशोरा, सुहास व्रक्ता राजीव नेत्रा, येऊनी उदरा धन्य केले. अरे बाळा, तुझ्यासारखा पुत्र आमच्या पोटाला येऊन माझी कूस तू धन्य केली. तू पुत्र आज्ञा मोडली नाहीस. कुचक मंडली अतिसुंदरा, कुंचकी बाहेर फुटल्या दुग्धधारा, की भुंग भूलिंगाशी एकसरा, गळत्या लावले तियेने. आईचा पाना दाटून आलेला आहे आणि स्तनातून तो बाहेर येऊ लागलेला आहे. आणि ती म्हणत आहे, अतिथी जेवण उदारी, जाऊ दे राजद्वारा बाहेरी, देह त्यागीन ते अवसरी, यावरी धीर न धरवे पै. एकदा या अतिथ्याला मी जेवण घालते आणि जेवण घातल्यानंतर
मी हा माझा देह ठेवणार नाही. मी सुद्धा बाळा तुझी गाठ घेण्यासाठी तू जिथे असशील तिथे मी निघून येईल. कैलास पंत लक्षून सख्या एकला जातो समज टाकून, तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी. असा मी एकटा तुला नाही सोडणार, मी सुद्धा तुझ्या बरोबरी येणार. पण जरा एवढा अतिथी जेवून जाऊ दे बाळा. तू मोक्षदूपाचे केने भरून जाशी कैलास राजपेट लक्षून, तुझे संगती मी उद्धरेन मज टाकून जाऊ नको. अरे मला सुद्धा तुझ्या बरोबरच यायचंय बर का. तू एकटा जाऊ नको, जरा वेळ दम धर, मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार आहे बाळा. उदकाविन जैसा मीन तैशी मी ताण तुझविन, माझे हृदय कठीण लोकात वदनी केवी दाऊ. आता पाण्यातून जसा मासा काढल्यावर जशी अवस्था होते आहे तशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. अरे तान्या, माझं हृदय एवढं कठीण नाही रे. आता कुठल्या तोंडाने लोकाला दाखवू? लोक मला काय म्हणतील? तुझी मावली मी म्हणता, लाज वाटे रे गुणवंता, तो आपली सार्थकता करुणी गेलाशी शिवपदा. अरे तुझी आई म्हणून घ्यायची सुद्धा मला लाज वाटत आहे. जग माझ्याकडे कुठल्या तोंडाकडे बघेल? तू तुझा जन्म सार्थक करून तू शिवपदाला गेलास. हे त्रिभुवन शोधिता सकळ, तुझं ऐसा न दिशे बाळ. मग ते पचवुनी तत्काळ, उठा म्हणे अतिथे. आणि एवढा मनात दुःखाचा आलाप असताना चेहऱ्यावर दुःख विसरल्याचे हे करून भगवान शंकराला म्हणाले, चला आता स्वयंपाक झालेला आहे, पंक्ती वाढलेल्या आहेत, आता तुम्ही जेवायला बसा. चांगुणा म्हणे निरूपणाता, सत्व राखावे सत्वराता, विनमुख जाऊ न द्यावे अतिता, म्हणीन चिंता धरावी. आता म्हणाले अतिथी महाराज, आता आपण जेवायला बसा आणि कृपया आमचं सत्व तुम्ही जाऊ देऊ नका. 9 मास वाहिला म्या उदरात, तुम्हास जडे चौप्रहारत, पोटी घातला सुत, चिंता काय नृपश्रेष्ठा. अहो 9 महिने गर्भात वाढवलेला मुलगा मी तुमच्या ताटामध्ये वाढला, आता अजून कसली चिंता करताय? उठा जेवायला बसा. राव बैसला पंक्तीशी, ताट वाढून आणले वेगेशी, अतिथी म्हणे चांगुणेशी, तूही येईस वेग. आणि जेवायला वाढलेला आहे आणि भगवान शंकर जेवायला बसलेले आहेत आणि त्यावर भगवान शंकर म्हणत आहे, अगं तू कधी जेवायचे? तू पण ये ना आणि तू पण माझ्या बरोबर जेवायला बस. आता बघा, एका मुलाचं स्वतःच्या शिजलेलं मांस भगवान शंकर म्हणत आहेत की तू सुद्धा आता ते खायला बस. पण एवढं मनावर सत्व न जाऊ द्यायसाठी ती माता अवश्य म्हणून त्यांच्या जवळ येऊन बसली. यावरी अति म्हणे तुमच्या मंदिरी, अन्न न घ्यावे सर्वता, निपुत्राकाचे पाहावे वदन, मग तेथे कोण घेईल अन्न. अगा आता कसं अन्न खावं मला तुमचं ते शास्त्रात बसत नाही. कारण तुम्हाला एक पुत्र होता आणि आता निपुत्रिक आहे आणि निपुत्राचे तोंड सुद्धा पाहुणे असं शास्त्र सांगतं. त्यामुळे आता मी तुमचं न जेवताच जाणार, कारण आता तुम्ही निपुत्रिक आहात. आता काय करायचं? नाशिके वाचोनी वदन, की वृक्ष जैसा फळाविन, की बुबळावून जैसे नयन, शून्य सदन तुमचे. अग जसा नाक नसल्यावर चेहरा दिसतो, झाड जसं फळ नसल्यावर दिसत, किंवा डोळे असून काय उपयोग जर बुबळे नसतील, तर मला तुमच्या घरी जेवायचे नाही. ती दोघे बोलती सद्गदित, एक होता अर्पिला सुत, चांगुणा म्हणे गेले सत्व, अतिथी विनमुख जायला आता. अहो एकुलता एक माझा मुलगा, तोही तुमच्या चरणी अर्पला.
आता अर्पण करण्यासारखं काय आहे? एक बाळ होता तो दिला भजनाशी, महाराज आता सत्व किती पाहशी, ऐशी बोलती चांगुणेशी. अहो एक मुलगा आता अर्पण केला, आता सत्व सत्व ज्याला म्हणतात ते सत्व किती पाहसाल. म्हणे सत्व ही बुडाले सकळ, व्रता गेले माझे बाळ, मग कंठ मोकळा करून स्नेहाळ, हाक फोडे सांगुना. थोडं चुकीचं झाल्यासारखं वाटायला लागलं, माझं बाळही गेलं आणि सत्वही गेलं म्हणून चांगुना डोळ्यातून अश्रू काढू लागली. आता मात्र तिचे अश्रू रोखणार कोणी नव्हतं. नैनी चालल्या प्रेमा अश्रुधारा, म्हणे आहा शिव कपूर गौरा, दीर्घ स्वरे बाहे उमावरा, पाव सत्वरी या कांती. आहा झाले वंशखंडन, न देखो पुढती पुत्रवदन, ऐशैकता तिचे वचन. सव लागले प्रेम भरे, बाहेर फुटली मात, वळसा थोर नगरात, लोक दुःखे वक्षस्थळे पिटीत, राजकिशोर आठवणे. सर्व लोकांना कळलं की याने सत्व देण्याच्या नादामध्ये आपला मुलगा गमावला. हा चिलिया बाळ खूप गुणी होता. हे तर दुःखी झाले ते झाले, पण नगरातील सर्व लोक दुःखी झाले. वर देवादी देव सुद्धा त्यांच्या सुद्धा डोळ्यातून अश्रू आले. म्हणती धन्य धन्य पतिव्रता, सत्वधीर ईस प्रसन्न होणे. श्रीशंकर काय देईल ते कळेची. आता काय चाललंय हे देवांना सुद्धा उत्कंठा लागली. ती पृथ्वीवर खाली बघू लागले की आता भगवान शंकर नेमके या चांगुणाला काय देत असे. जे प्रिय असेल तुझे मानशी, ते मजशी माग सद्गुण राशी, यावरी सती काय बोले. आता भगवान शंकर तिला प्रसन्न झाले आणि म्हणले तुला काय आता मागायचं आहे ते माग. त्यावर चांगुना काय म्हणत आहे. मदनी पुत्रक म्हणतील लोक, हात धुवून काढा कलंक, ऐशे कथा कैलास नायक. बोलावी म्हणे पुत्राशी, सत्य मानुनी अतिथी वचना, दीर्घ हाका फोडीत चांगुना. म्हणे चिलिया गुणाधीना, गुण निधाना, येई स्नेहाला धावणी. तुझविन न घे ग्रास, कोठे गुंतलाशी खेळावयास, माझे ताने पाडस, सत्व राखे येऊनिया. अरे बाळा कुठे खेळत आहेस का रे तू? तू माझे सत्व जाऊ देऊ नको बाळा. तू असशील तिथे ये. तू न येशी जरी धावून, तरी माझा जाऊ पाहे प्राण. दशी दिशा विलोकन, चांगुणा पाहे ते दवा. अहो मेलेला माणूस असा कधी परत येतो का? पण ही आई प्रेमाने आलाप करू लागलेली आहे आणि तू जर आता नाही आला तर मी सुद्धा माझा प्राण देईल. मागुती हाक फोडी वेल्लाळ, जो जैसे उगवे मित्रमंडळ, तैसा धावतची आला पहा बाळ. पाहे श्रीयाळ स्नेह बरे. कुठेतरी मित्राबरोबर खेळण्यासाठी गेलेला बाळ दुडू दुडू धावत आलेला आहे. अतिथी स्वरूप टाकून शिव प्रगटला निज रूप पूर्ण. दशहस्त पंचवदन दिनोदार द्वारण जगद्गुरु. चिलिया शिवे हृदय धरिला, निजांकावरी बैसला. श्रीयाळ चांगुणा ते वेळा, पायावरी लोळती. सुरवरे सोमणे वर्षती अपार, दुधंबी नादे कोंदले अंबर. आनंदमय झाले नगर, धावती लोक पाहावया. अव संपूर्ण नगरात ही बातमी पसरली की श्रीयाळ राजाने आपला चिलिया बाळ चांगुणा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. चिलिया बाळ परत जिवंत झाला आणि हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी वरुण देव पाहत होते. त्याने आकाशातून फुलाची वृष्टी ह्या भगवान शंकरावर आणि या तिघांवर केली. शिवे आणिले दिव्य विमान, श्रीयाळ चांगुणा दिव्य रूप होऊन. चिलियाशी सिंहासनी स्थापून, क्षेत्र धरिले तयावरी. सचिवास निर्वणी राज्यभार, विमानी बैसवले सत्वर. निजपदी जगद उद्धार, श्री शंकर स्थापित तया. आणि या तिघांना वर शिवलोकात घेऊन जाण्यासाठी भगवान शंकराने विमान बोलवले
आणि त्या विमानात त्या दोघांना बसवलं. कांतीनगरी सौख्यागाद त्रिभुवनीन मायानंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंग नविटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ झाला 14 अध्यायापर्यंत 14 भुवनाचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले. तर अशा पद्धतीनं हा 14वा अध्याय अतिशय गोड आहे आणि खरोखरच कसला जरी कठोर अंतकरणाचा माणूस असेल तरी त्याच्या डोळ्यातून अश्रू रोखणार नाहीत अशी राजा श्रीयाळ, चांगुणा आणि चिलिया बाळाची कथा आहे. राम कृष्ण हरी. ओम नमः शिवाय.